बाळांनो, चला आज चमचमीत अंडा पनीर मसाला बनवू। अंडा पनीर बनवण्यासाठी डब्यामध्ये अंडे फोडून घेऊ। अर्धा चम्मच मीठ, अर्धा चम्मच लाल तिखट टाकून अंडे चांगले मिक्स करून घेऊ। अंड्याला चांगलं मिक्स करून घेतले। कढईमध्ये अंड्याचा डबा ठेवून उकडून घेऊ, झाकून घेऊ। अंडा पनीर तयार झाला। अंड्याला कापून घेऊ। ग्रेव्ही बनवण्यासाठी 2 उबळ्या तेल टाकून घेऊ। 1 वाटी बारीक कापून घेतलेला कांदा टाकू। कांदा चांगला परतून घेतला। 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच काळा मसाला, अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला, अर्धा चम्मच हळद। त्याला चांगलं मिक्स करून घेऊ। अर्धी वाटी टमाट्याचा पेस्ट टाकून चांगलं परतून घेऊ। 1 वाटी पाणी टाकून चांगली ग्रेव्ही शिजू देऊ। चवीनुसार मीठ टाकून ग्रेव्हीला चांगलं शिजू देऊ। ग्रेव्ही चांगली शिजून घेतली। याच्यामध्ये अंडा पनीर टाकून घेऊ। 2 मिनिटं याच्यावर झाकून ठेवून शिजून घेऊ। भाजी चांगली शिजली। खाण्यासाठी वाटीमध्ये काढून घेऊ। आपला अंडा पनीर मसाला बनवून तयार आहे। बाळांनो, चला आज गावरान पद्धतीने चुलीवरची झणझणीत माशी बनवू। माशाला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। माशी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। आता याच्यामध्ये हळद मीठ लावून वाटण भाजून घेऊ। 1 वाटी तव्यावर कापून घेतलेला कांदा भाजू। कांदा चांगला परतलाय। त्याच्यामध्ये 1 कापलेलं टमाटर टाकून घेऊ। 1 उबळी तेल टाकून चांगलं भाजून घेऊ। 1 चम्मच धने टाकून घेऊ। थोडीशी खसखस, अर्धी वाटी खिसून घेतलेलं खोबरं। आता याला चांगलं भाजून घेऊ। मसाला चांगला भाजून घेतला। याच्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकू। 2-3 अद्रकीचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर। आता चांगलं याला परतून घेऊ। मसाला चांगला भाजून घेतला। आता याला ताटामध्ये काढून घेऊ। वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेते। कढईमध्ये तेल टाकून घेऊ। तेलामध्ये वाटलेलं वाटण टाकून घेऊ। 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच काळा मसाला, अर्धा चम्मच धना पावडर। आता याला चांगलं मिक्स करून घेऊ। वाटण चांगलं परतून घेतलंय। जेवढा रस्सा लागेल तेवढं पाणी टाकून घेऊ। चवीनुसार मीठ टाकून रस्स्याला चांगलं शिजून घेऊ। रस्स्याला चांगली उकळी आली। याच्यामध्ये माशी टाकून घेऊ। माशी टाकून घेतली। आता हिला 5 मिनिटं शिजून घेऊ। आपली भाजी चांगली शिजली। आता हिला खाली उतरून घेऊ। आपली झणझणीत माशीची भाजी तयार आहे। मम्मी, आज लसणाची चटणी बनव बरं। लय दिवस झालं खाल्लीच नाही। आण बरं, लसूण लगेच बनवते। हे घे लसूण। लसूण सोलून घेतला। आता चूल पेटून घेते। चूल पेटून घेतली। लसणाची चटणी बनवण्यासाठी पळीमध्ये लसूण थोडंसं तेल टाकून तळून घेते। लसूण तळून घेतला। उकळीमध्ये काढून ठेचून घेऊ। त्याच्यामध्ये 1 चम्मच कांदा लसूण मसाला, अर्धा चम्मच धना पावडर, चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर टाकून याला ठेचून घेऊ। ठेचून घेतलंय। आता याच्यामध्ये तेलाची फोडणी देऊ। त्याच पळीमध्ये फोडणीसाठी तेल गरम करू। कडकडीत तेल गरम करून घेतलंय। चटणीवर वतून घेऊ। चटणी तयार झाली। खाण्यासाठी काढून घेते। बाळा, चटणी बनवून तयार आहे। ही घे। माझ्या चटणीचा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही पण तुमच्या मुलाला बनवून द्या। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करा।